आणि आमच्या 131 ते 148 गटामधून त्यांनी 12 फुटी रस्ता मंजूर केला. हा आदेश आम्हाला अन्यायकारक आहे. आता त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज 19 तारखेपासून तर आज 13 दिवस उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मॅडम यांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत. परंतु या पुरंदरच्या प्रांत मॅडम वर्षा लांडगे यांनी आमच्याकडे आम्हाला विचारात घेतलं नाही किंवा आम्हाला बोलवलं देखील नाही. कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. आज आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. इथे सगळे जण आहेत जे हातावर पोट घेऊन नोकरी करून इथे आलेले आहेत. सगळ्यांची परिस्थिती फार गंभीर आहे. तरी पण आज 13 दिवस झाले पण यांनी याची दखल घेतली नाही. आणि हे जे आमचा 12 फुटी रस्ता जो मंजूर केलेला आहे, हा 12 फुटी रस्ता मंडलाधिकारी सुहास कांबळे, त्याच्यानंतर तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब आणि अनवर बाबूलाल शेख यांच्या आर्थिक तडजोडीमधून झालेला आहे. हा एक भ्रष्टाचार आहे. आणि आम्ही मॅडमला तसं आज एक अर्जही केलेला आहे. तो अर्जामध्ये आम्ही सरळ सांगितलेलं आहे की बाबा हा भ्रष्टाचार आहे तुम्ही, आणि हा फौजदारी गुन्हा आहे. कारण एखाद्याच्या शेतामधून तुम्ही रस्ता देता, हा फौजदारी गुन्हा आहे. तरी तुम्ही आम्हाला हे फौजदारी गुन्हा करण्यासाठी आम्हाला परमिशन द्या, नाहीतर आम्ही हे उग्र आंदोलन करू. उग्र आंदोलन जर केलं तरी याचं सर्व जबाबदारी ही प्रांत मॅडम वर्षा लांडगे, तहसीलदार राजपूत साहेब यांच्यावरती राहील. आणि हे उग्र आंदोलन त्यांनी जर समजा आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आमचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना कायमस्वरूपी नुकसान होईल. याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आमच्यावरती जो झालेला अन्यायकारक आदेश आहे तो रद्द करावा. जोपर्यंत हा आदेश रद्द, मला पाठिंबा द्यायला आलेले इतर माझे सहकारी, आज आम्ही या उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मॅडम यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे. आम्ही तारीख 12 रोजी उपविभागीय अधिकारी तथा हे कलेक्टर साहेब, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहे. तारीख 19/1/2026 पासून ते आज 13 दिवस झाले यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणास बसलेलो आहे. आणि यांना तारीख 12 रोजी पत्र दिलेलं आहे. विभागीय आयुक्त पुणे जिल्हा यांना, कलेक्टर साहेब यांना आणि स्वतः प्रांत मॅडम यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. तसेच राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र दिलेलं आहे. विषय असा आहे की आमच्या महार वतन जमीन वर्ग 6 मधून एका इसमाने 2019 रोजी जमीन खरेदी केली. त्या इसमाचं नाव आहे अनवर बाबूलाल शेख. तो एक उद्योजक आहे आणि त्याने ती जमीन स्वस्तामध्ये आमच्या महार वतन जमिनीमधून ती विकत घेतली. विकत घेतल्यानंतर त्यांनी पुरंदरचे तहसीलदार यांना रस्ता मागणीचा अर्ज केला. तो रस्ता मागणीचा अर्ज असा केलेला आहे की तो शिवबांधावरून रस्ता मागणीचा अर्ज केलेला आहे. परंतु तिथे पर्यायी रस्ता आहे आणि कुणाचीही रस्त्याची मागणी नाही किंवा तिथे कुठलीही लोकवस्ती नाही आहे किंवा कुठल्याही शाळा नाही आहे किंवा कुठल्याही तिथील गावच्या शेतकऱ्यांची मागणी नसताना फक्त अनवर बाबूलाल शेख यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तिथे शिवबांधावरून आम्हाला रस्त्याची मागणी केली. शिवबांधावरून रस्त्याची मागणी पुरंदर तहसील यांना केली. आणि पुरंदर तहसील यांनी ती मागणी मंडलाधिकारी श्री सुहास कांबळे यांच्याकडे पाठवली. त्यांनी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये त्यांनी अनवर बाबूलाल शेख यांचा अर्ज त्यांनी चौकशीसाठी घेतला असता आम्ही तिथे हरकत घेतली की साहेब, म्हटलं याच्यामध्ये 3 अर्जदार आहेत. एक बबन शंकर रणपिसे, दुसरे सुवर्ण गायकवाड आणि तिसरे अनवर बाबूलाल शेख. तरी त्या दोघांनाही तुम्ही नोटीस करा आणि त्यांचे जबाब घ्या. परंतु त्यांनी त्यांचे जबाब घेतले नाही. तिकडे त्यांनी
लक्ष दिलं नाही आणि फक्त अनवर बाबूलाल शेख यांचा जबाब घेतला. त्यानंतर आमचे जबाब घेतले. आमचे जबाब घेतल्यानंतर त्यांनी तळ पाणी करण्यासाठी ते आंबोडी जे अनवर बाबूलाल शेख यांनी अर्ज केला होता त्या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं आणि तो जो पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही मंडलाधिकारी श्री सुहास कांबळे यांना घेऊन आम्ही त्या पर्यायी रस्त्यामधून आम्ही तिथे गेलो आणि त्यांनाही दाखवलं की हा रस्ता असताना देखील हे अनवर बाबूलाल शेख यांनी या शिवबांधावरून रस्त्याची मागणी केलेली आहे. ही रस्त्याची मागणी चुकीची आहे, कारण शिवरस्त्याची मागणी केल्यानंतर तुम्ही दोन्ही शिवच्या लोकांचे म्हणजे कुंभरवड आणि आंबोडी या दोन्ही शिवच्या बाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस करायला पाहिजे. परंतु याच्यामध्ये फक्त मागासवर्गीयच शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस केलेलं आहे. सर, आम्ही हे बरोबर नाही, हे चूक आहे, तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की तुम्ही 131 ते 148 गटापर्यंत तुम्ही सातबारे जोडलेले आहेत. तो 148 गटामध्ये तुम्ही त्यांना नोटीस दिलेलं नाही की आणि त्या 131 गटामध्ये 131 गट जो आहे तो वनक्षेत्र आरक्षित आहे. त्याच्यामध्ये इतर हक्कामध्ये ग्रामपंचायत आहे, त्यांना नोटीस द्या. पण तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. हे दुर्लक्ष का केलं हे त्यांनाच आता ते माहिती असेल. कारण अनवर बाबूलाल शेख यांनी जो अर्ज केलेला आहे तो अर्ज मंजूर व्हावा यासाठी त्यांनी ते प्रयत्न केलेले असावेत. त्यानंतर त्यांनी आम्हाला तो अर्ज माननीय तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत यांच्याकडे पाठवला. विक्रम राजपूत यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस वगैरे कुठल्याही प्रकारचं बोलवणं केलं नाही आणि त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला आणि अनवर बाबूलाल शेख